अ, महानगरपालिकेच्या निवडणुका या 15 तारखेला जाहीर झाल्या आणि 15 तारखेलाच निवडणुका जाहीर होत असतानाच नियोजनाच्या अनुषंगानं आमची सभा टिळक भवन या ठिकाणी संपन्न होत होती. अगदी दुसऱ्याच दिवशी संपूर्ण तिकिटाच्या प्रक्रियेचं नियोजन देखील करण्यात आलं आणि आज त्याच नियोजनातला भाग म्हणजे आज स्टेट पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे. या ठिकाणी आज 28 महानगरपालिकांचे संपूर्ण आढावे घेतले जातील. आमचे गेलेले निरीक्षक, त्यांचा अहवाल, त्यांच्या शिफारशी, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिफारशी या सर्वांची सांगड घालून आजच निवडणुकीला पुढे जाण्याच्या अनुषंगानं पक्ष पातळीवर एक महत्त्वाचा टप्पा हा संपन्न होणार आहे. राज्याचं सगळं नेतृत्व यामध्ये सहभागी राहील. विविध आमच्या संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी राहतील आणि सर्वसमावेशक सर्व संघटनांना सामाजिक स्वरूपाचं, सामाजिक न्यायाची भूमिकेचं, सोशल इंजिनिअरिंगचं सर्वांचं एकंदरीत गोळाबेरीज करून आजची प्रक्रिया, तिकीट वाटपाची प्रक्रिया संपन्न होणार आहे. सर, खरं तर मुंबई आणि पुणे या दोन महानगरपालिकेच्या संदर्भात मोठी चर्चा होते. एका बाजूला तुम्ही मुंबई सांगितलं जातंय की युती आम्ही झालेलीच नाहीये, तर नेमका काय गोंधळ चालू आहे मुंबईच्या महानगरपालिकेत? नाही, गोंधळाचा विषय नाही. त्यामध्ये अनेकांची इच्छा आहे की वंचित आणि काँग्रेसची सोबत यावं आणि त्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिका आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे. दोन्ही चर्चेतल्या सहभागी असणाऱ्या नेत्यांनी त्या ठिकाणी एक चांगला संवाद करून आणि एकंदरीत जी काळाचा जो आजचा जे आवाज आहे त्या अनुषंगानं सोबत येण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी युती ही अंतिम करावी अशा प्रकारची आमची त्यांना आव्हान राहणार आहे. तुमचं वंचित सोबत युतीची चर्चा सुरू आहे की चर्चा थांबवलेली आहे, काय स्टेटस आहे? एकंदरीत मी त्या मुंबईतल्या चर्चेचा भाग नाही. मात्र माझी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर जी वंचितच्या नेतृत्वाशी जी चर्चा झाली त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाने सर्व निर्णय जे आहेत हे जिल्हा स्तरावर जिल्ह्याच्या नेतृत्वाकडे आणि संघटनेकडे सोपवले होते, अगदी तशाच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील जिल्हा स्तरावर त्यांनी या आघाडीचे सर्व अधिकार दिले होते. त्यामुळे त्या ठिकाणावर आमच्या दोन्ही संघटना ज्या आहेत आपसात चर्चा या एकंदरीत 28 ठिकाणी करत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याकडे चर्चेसाठी गेलो नव्हतो, काँग्रेस आमच्याकडे आलं होतं आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे चर्चा सुरू केली आणि थांबवली सुद्धा. ते नेहमी युतीची चर्चा करतात, युती मात्र करत नाही. ह्या जो एक ब्लॉक आहे या नेरेटिव्हचा हा कुठेतरी हा गुंता सुटला पाहिजे अशीच या एकंदरीत परिस्थितीच्या अनुषंगानं माझी इच्छा आहे. वंचित सोबत चर्चा करण्यासाठी आपण एक समिती म्हणजे एक शिष्टमंडळ खरं निवडलेलं होतं, पण त्याच्यामध्ये मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा सहभाग नव्हता आणि त्याच्यामुळे कुठेतरी युती होणारच नाही किंवा ही चर्चा फिसकटेल अशी शक्यता सुरुवातीपासूनच सुरू होती आणि आता त्याला कुठेतरी ते खरं ठरलंय अशी एक म्हटलं जातं. नाही, असं अजिबात असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव UB व्यंकटेशजी हे स्वतः या एकंदरीत चर्चेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि जबाबदारीनं पक्षांनी 3 लोकांकडे संवादाची चर्चेची जी तयारी दर्शवली आहे ती संयुक्तिक आहे. त्यामुळे अशा कुठल्याही चर्चा नाही, प्रामाणिक प्रयत्न हा दोन्ही बाजूनी होत आहे एवढंच या निमित्तानं सांगेल. मुंबईच्या बाहेर इतर ठिकाणी तुम्ही महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेला सोबत देणार आहात? महाविकास आघाडीच्या घटकपक्ष या नात्यानं आणि इंडिया अलायन्सचा घटकपक्ष या नात्यानं जरूर UBTच्या सोबत आमची चर्चा सुरू आहे आणि UBTची चर्चा करण्याच्या अनुषंगानं यापूर्वीच आम्ही आमच्या संघटनेला तशा प्रकारचा सूचना दिलेल्या आहेत. इंडिया अलायन्सच्या व्यतिरिक्त कोणाशी आघाडीचा प्रस्ताव हा अद्यापर्यंत आलेला नाही. आजच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये जर आला तर त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल. युबीटी सोबत जर मनसे असेल तर मग काय करणार? अजून तसा प्रस्ताव आला नाही. आजच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये जर तसा प्रस्ताव आला तर त्यानंतर झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याला अवगत करू. अनेक ठिकाणी महायुतीमधील अजित पवारांसोबत सुद्धा काँग्रेस जाण्याची तयारीमध्ये आहे, तुमची परवानगी असणार आहे? असाही प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही आणि अशा कोणत्याही
पक्षासोबत काँग्रेस पक्ष जाणार नाही. स्टेट पार्लियामेंट्री बोर्ड की आज बैठक है. चुनाव डिक्लेयर 15 तारीख को हुए, उसी समय इस चुनाव को लेकर हमारी मीटिंग चल रही थी. दूसरे दिन भी हमने सभी जिला अध्यक्षों और हमारे जो ऑब्जर्वर थे उनके साथ भी एक सभा हमने आयोजित की थी, और उसमें जो हमारा तय कैलेंडर है, जो तय हमारा नियोजन है, उसी के तहत आज स्टेट पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग होने वाली है. भेजे हुए ऑब्जर्वर, उनकी रिकमेंडेशन, जिला कांग्रेस कमेटी का रिकमेंडेशन, जिला पार्लियामेंट्री बोर्ड जो होता है उसका रिकमेंडेशन, इस सबके साथ सामाजिक न्याय की भूमिका और सोशल इंजीनियरिंग के साथ टिकट बंटवारे का फैसला आज होगा. थैंक यू. नहीं, ये इस प्रकार से एक प्रोपोगंडा चलाया जा रहा है, और बेवजह कांग्रेस के जो अलायंस पार्टनर है उनको नेगेटिव दिशा में लेके जाने के लिए भारतीय जनता पार्टी के द्वारा एक प्रोपोगंडा चलाया जा रहा है. 20 साल बाद ठाकरे बंधु साथ आए हैं, क्या कुछ कहना है? बीएमसी चुनाव और अन्य महानगर पालिका चुनाव में कितना असर होगा? हम भारत जोड़ो वाले हैं, इसलिए कोई जुटता है तो उसमें बधाई हम जरूर देंगे. राजनीतिक तौर पर उनके दल अलग है, हमारा दल अलग है, और मुंबई में हमारे दल ने यहाँ पर खुद के बलबूते पे चुनाव को सामने जाने का फैसला किया है. जोड़ने की बात करते हैं, लेकिन फिर एमएनएस के साथ परहेज की, यूबीटी को साथ रखना चाहते हैं, एमएनएस से परहेज की या साथ विपक्ष की कोई बात नहीं. उसमें हमारे दल के सभी जो मुंबई के नेता है और उसी के साथ साथ जो सारे मुंबई के कार्यकर्ता है, उनकी मंशा ये है कि एक बार हम विदाउट अलायंस यहाँ पे लड़े, क्योंकि कार्यकर्ता का चुनाव है और अलायंस होता है तो मौका कम मिलता है. मनसे ने चुनाव के ठीक पहले फिर से उत्तर भारतीयों को पीटने का जिक्र किया है, इस पर आपकी पार्टी की क्या? जात, धर्म, भाषा, भूगोल और लिंग को लेके जो भी पोलराइजेशन होता है, हम उनके खिलाफ में है. विविधता में एकता ही भारत की विशेषता है, और विशेषता को बरकरार रखना यानी संविधान का संवर्धन और संरक्षण है. की पार्टी आपकी सहयोगी पार्टी रही है, आप उनको सजेशन देना चाहेंगे? अगर उनके साथ की पार्टी उत्तर भारतीयों को पीटने की बात करी तो उनको कहीं ना कहीं नुकसान जरूर होगा. हम और यूबीटी जब साथ आए, जब तो यूबीटी नहीं थी, शिवसेना ही थी, तो हमारा एक साझा समझौता जो हुआ था, कॉमन मिनिमम जो हुआ था, उसमें संविधान का संरक्षण, संवर्धन, ये बात उसमें जरूर सम्मिलित है. और अनुसूची 8 जो है संविधान की, उसमें तमाम जो 22 भाषाएं हैं, उस 22 भाषाओं का सबको साथ रह के मिलजुल के रहना चाहिए. ये हमारी कांग्रेस पक्ष की पार्टी की भूमिका है. बहुत जगह ऐसी भी खबरें हैं कि कांग्रेस और एनसीपी, अजीत पवार गुट जो है वो मिलकर चुनाव लड़ सकती है, इसको लेकर क्या? इसमें इस प्रकार का कोई प्रस्ताव नहीं है, केवल ये चर्चा है. वंचित को लेके कहाँ तक बात पहुंची है? गठबंधन हो रहा है या अब संभावनाएं खत्म? महाराष्ट्र में बहुत सारी जगह वंचित के जिला नेतृत्व के साथ कांग्रेस का जो नेतृत्व है वो लगातार उनके साथ बातचीत कर रहा है. आखिरकार ये समझौता जो है वो वैचारिक तौर पर साथ आना ही चाहिए, ये हमारा अंडरस्टैंडिंग है. इसलिए दोनों पार्टियों की तरफ से इसको जो है इसके लिए किसी की मना नहीं, सबने इसको हामी भरी है. मगर केवल वैचारिक तौर पर एक साथ आने से नहीं होता है, कहीं ना कहीं सीट जो है शेयरिंग वो एक गुत्था रहता है, और वो उसको लेकर ये चर्चा चल रही है. मुंबई में भी कुछ हमारे पार्टी की तरफ से और उनके पार्टी की तरफ से बातचीत चल रही है. एक अंतिम सवाल, नगर पंचायत और नगर परिषद के नतीजों में महागठबंधन में कांग्रेस का सबसे उम्दा परफॉर्मेंस रहा. कांग्रेस कार्यकर्ताओं के लिए संजीवनी की तरह है. बिल्कुल जाहिर सी बात है, क्योंकि भारतीय जनता पार्टी, शिंदे जी की शिवसेना, अजीत दादा का पार्टी, इन सब लोगों ने इकट्ठा आकर पूरी व्यवस्था की धज्जियां उड़ाई और व्यवस्था को राजनीतिक इस्तेमाल उन्होंने किया. इतना ही नहीं तो चुनाव आयोग भी जो है उनके साथ उनकी मिलीभगत थी, और पैसा, गुंडागर्दी, इन सब चीज़ों ने कहर और कोहराम इस चुनाव में मचाया था. और ये जब कोहराम चल रहा था और इतना बड़े पैमाने पे पैसा भी काम कर रहा था, तो ऐसी स्थिति में कांग्रेस का कार्यकर्ता कर्मठता के साथ अपनी जगह खड़ा रहा. 1000 से भी ज़्यादा हमारे नगर काउंसिलर जीत के आए और 41 जो नगर अध्यक्ष जीत के आए. ये वाकई तारीफ काबिल है, और ये सारा जो योगदान है हमारे कर्मठ कार्यकर्ताओं को इसका पूरा श्रेय जाता है. और ये चुनाव में कांग्रेस ने दिखा दिया है कि भारतीय जनता पार्टी के खिलाफ में लड़ने वाला कौन सा दल है, ये भी इससे साबित हुआ. और महाराष्ट्र का सबसे बड़ा विपक्ष ये कांग्रेस इस नतीजों के साथ उभर के आया है, और हम इसका पूरा सम्मान करते हुए
आगे की भी हम कार्यरत रहेंगे और संघर्ष हमारा जारी रहेगा। ठीक। बचेंगे तो और लड़ेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।